नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे. आता MIDC ज्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आपण असे म्हणतो, याची जाहिरात आलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास 33 संवर्गाच्या जाहिरात आली आहे. खूप मोठी जाहिरात आहे. यामध्ये बऱ्याच सर्व एक्झाम आहे. त्यामध्ये तुमचं 10वी 12वी ITIच्या लेवलच्या सुद्धा एक्झाम आहे. डिप्लोमा, डिग्री, त्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांच्यासाठी पण जाहिरात आहे. BA BCom सर्वांसाठी जाहिरात दिलेली आहे. तर सर्व माहिती आपण समजून घेणार आहे. बघा इथं तुमच्या स्क्रीनवर इथं तुम्हाला दिसत पण असेल की कुठल्या कुठल्या याच्या एक्झाम आहे. जसं अभियंता स्थापत्य, बघा विद्युत यांत्रिकी, त्यानंतर इकडे खाली गेल्यानंतर लघु टंकलेखक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, BCom वगैरे सर्वांच्या बेसिसवर जागा आहे. एकूण एक जागा जी आली आहे याबद्दल सविस्तर समजून घेऊ, वयोमर्यादा समजून घेऊ, आणखी एक्झाम कोण घेणार आहे ते पण सर्व समजून घेऊ. चला तर वन बाय वन चालू करू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व आयडिया येऊन जाईल की एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, कशा प्रकारे असणार आहे सर्वप्रथम बघा आपली जी एक्झाम आहे ही याची तारीख जी आहे ऑनलाईन अर्ज पद्धतीने स्वीकार करण्याची 2 तारखेपासून आपलं चालू होणार आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे 2/9/2023. ठीक आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये याचे अर्ज सुटणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख राहणार आहे 25/9/2023 आणि परीक्षा शुल्क जे आहे ते 25/9/2023 पर्यंत भरायचं आहे. तर परीक्षेसाठी जे आपलं हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे ते 7 दिवस पूर्वी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला 7 दिवसाआधीच तुमचं सेंटर वगैरे माहित पडणार आहे. तर अशा प्रकारे हे पहिले 2 तारखेपासून याचे अर्ज सुटणार आहे. त्यानंतर बघा इथे एक महत्त्वाची कंडिशन नोट दिलेली आहे. ते नोट व्यवस्थित समजून घ्या. इथं बघा परीक्षा शुल्क जे आहे हे आहे ₹1000 जे ओपन खुल्या प्रवर्गासाठी आहे. मागासवर्गीयांसाठी, अनाथांसाठी, दिव्यांगांसाठी 900 रुपये आहे. आणि इथं काय म्हटलंय बघा, माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही. एक इथं परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे तुम्ही एकदा जर परीक्षा शुल्क भरलं तुम्हाला ते परीक्षेमधले पैसे परत मिळणार नाही. आणि इथं बघा हा पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. उमेदवारांस प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी इथं काय करू शकता, अर्ज करू शकता. म्हणजे असं नाही की एकच पद भरायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क हे वेगवेगळं भरावं लागेल जे परीक्षा शुल्क भरलं त्यानुसार. आणि एक होऊ शकते एकाच वेळेस सर समजा तुमचे 2 एक्झाम सेंटर एकाच वेळेला आले आणि एकाच याच्यात आले तर तुम्हाला एक कुठली चूज करावं लागेल. मग त्यावेळेस तुम्हाला दोन्ही देता येणार नाही आणि त्याचं परीक्षा शुल्क सुद्धा मिळणार नाही. म्हणून पेपरचा फॉर्म भरताना हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं की आपण कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर एवढ्या सर्व जाहिराती आहे. यामध्ये कोणत्याला काय काय पदवी लागते, डिग्री कुठं लागते, डिप्लोमा कुठं लागते, हे सर्व सविस्तर समजून घेऊ आपण. चला बघा आता. तर पहिल्याचं कसं असते पॅटर्न बघा. जे टेक्निकलचे एक्झाम आहे ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे की याच्यात 5 भाग केलेले आहे, 6 भाग आहे. पहिलं तर 10 मार्कला तुमचं मराठी राहणार आहे. म्हणजे मराठी एकदमच कमी राहणार आहे. इंग्रजी 10 मार्कला राहणार आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान जे आहे ते सुद्धा 10 मार्कला, बौद्धिक चाचणी 10 मार्कला आणि इथं बघा MOV अधिनियम म्हणजे MIDCचा जो अधिनियम आहे त्यावर 10 प्रश्न येणार आहे. असे एकूण जे तुमचे 50 प्रश्न येणार आहे त्यावर. आणि जे तांत्रिकचे आहे म्हणजे टेक्निकल जसं सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा लेखा ह्या भागातले 50 प्रश्न तुमचे हे राहणार. ज्या ठिकाणी टेक्निकल राहणार नाही तिथं आहेच 20-20 ला होऊन जाणार सर्व 20-20-20. म्हणजे जिथं नॉन टेक्निकल राहणार पूर्णपणे तिथं 20. म्हणजे तिथं तांत्रिक लेवलचे प्रश्न तुम्हाला येणार नाही. 100 प्रश्न राहणार एकूण 200 गुणांसाठी 120 मिनिटं म्हणजे 2 तास तुम्हाला मिळणार आहे. आता हा पेपर कोण कंडक्ट करणार आहे लक्षात ठेवा, IBPS हा पेपर कंडक्ट करणार आहे. म्हणजे आतापर्यंत तलाठीचा जो पेपर होता किंवा याच्या आधी जे पेपर झाले ते TCS कंडक्ट करत होते. पण जिल्हा परिषद झालं किंवा IBPS झालं, जिल्हा परिषद झालं किंवा हे MIDC झालं, हे IBPS कंडक्ट करणार आहे. म्हणून याची वेगळी पातळी राहणार आहे. हे पण समजून घेणं तेवढं गरजेचं आहे. कारण की IBPS हे बँकेचे पेपर कंडक्ट करते. तर त्याचं इंग्लिश त्या लेवलचं राहते, बाकी पण गोष्टी त्याच लेवलच्या राहतात. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की पेपरमध्ये पॅटर्न कसं राहणार आहे एक्झामचं स्ट्रॅटेजी. जे टेक्निकल वाले आहेत त्यांनी टेक्निकलचे 50 मार्काचं राहणार आहे आणि नॉन टेक्निकलचं 50 मार्कला आणि बाकी ज्यांचं टेक्निकल नाही त्यांचे 20-20-20-20 असे 100 प्रश्न तुमचे तयार होऊन जाणार आहे. तर आता नेक्स्ट इकडे बघू. बघा इथं मी थोडंसं बाकीच्यांचं पण दाखवलं. विद्युत यांत्रिकीचा सेम तुमचं हेच राहणार आहे. त्यानंतर बघा इकडे उपलेखा अधिकाराचं पण सेम राहणार आहे किंवा ज्यांचं नाही त्यांचं 12वीच्या बेसिसवर. बघा इथे 20-20-20 मार्क दिलेला आहे. हे तुम्हाला फक्त दाखवून दिलं. तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता. बाकी सर्वांचं सेम आहे. वयोमर्यादा तुमचं एज लिमिट काय असायला पाहिजे बघा. तर इथे क्लिअर केलेलं आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास अ आणि ब पोस्टिंगसाठी तुमचं 21 वर्ष पाहिजे जिथं अ आणि ब असेल आणि जे क वर्गातली पोस्टासाठी 18 वर्ष मिनिमम पाहिजे. ठीक आहे. खुल्या वर्गासाठी 38, मागासवर्गीयांसाठी 43, अराखीवसाठी 43. ठीक आहे. मागासवर्गीयांसाठी परत 43. तिथं अराखीव दिलेला आहे. मागासवर्गीय, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त. तर हे तुम्ही वाचू शकता. तुमच्यानुसार ते लक्षात आलं असेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर बघा विभागीय किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा इथं दिलेल्या आहे. ठीक आहे. जसं आता पदाचे नाव 29 पासून तर 34
पदांकरिता जे आहे ना, म्हणजे हे 21 ते 45 इतकं लागते. त्यानंतर 18, 18, 18 इकडे 40, 40, 28 तर ते तुम्ही पाहू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमच्या डिग्रीनुसार तुम्ही कुठल्या प्रवर्गातून फॉर्म भरता त्यानुसार तुमचं एज लिमिट. त्यानंतर बघा आता एक एक पोस्ट आलेली आहे. मी एक एक महत्त्वाच्या पोस्ट वाचतो. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढायचा आहे. कुठे कुठे महत्त्वाचे आहे तिथे मी जास्त बोलणार, कारण की खूप मोठा व्हिडिओ होऊन जाणार. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगून देतो. जसं सर्व गोष्टी डिटेल घेऊ आपण. जसं उपमुख्य लेखा अधिकारी घटक. आता इथं बघा, इथं 6व्या नंबरच्या पोस्टिंग पासून मी चालू केलं. याच्या आधी 5 नंबरच्या पोस्ट पासून का नाही केलं, कारण की त्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स लागते. तर मोस्टली मुलं एक्सपिरियन्स वाले खूप कमी आहे. त्यामुळे जिथे एक्सपिरियन्स लागत नाही त्याच पोस्ट मी घेतलेल्या आहे. तर जवळपास 30च्या जवळपास अशा पोस्ट आहे की जिथे एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. जवळपास 25 ते 26 पोस्ट अशा आहेत. ओके, तर मुख्य लेखा अधिकारी गट अ हे क्लास 1 ची पोस्ट आहे. गट अ ची याच्यात 2 पदेच आहे फक्त. बघा इथं 56,100 ते 1,07,500 एवढं आहे. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे होतं आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापन म्हणजे एमबीए किमान B+ झाले पाहिजे. म्हणजे MBA जर झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा सहाय्यक अभियंता स्थापत्य सिव्हिल. तर यामध्ये बघा जागा खूप आहे. 107 पदसंख्या आहे. सर्वसाधारण 59 वगैरे तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार तुमच्या. यामध्ये वेतन श्रेणी बघा 61,800 ते 1,32,300 आहे. पात्रता व अर्हता आहे. इथं स्थापत्य अभियांत्रिकीची फक्त पदवी लागेल का? बघा कुठं पदवी का लागेल, कुठं पदवी लागेल. डिग्री आणि डिप्लोमा कुठं लागेल हे पण सांगणार मी, आणि कोणत्या कोणत्या इतर वर्ग आहे बघा. विद्युत आणि यांत्रिकीसाठी आहे सहाय्यक अभियंता. याच्या एकूण 21 पदं आहे. यामध्ये बघा 41,800 ते 1,32,300 ही वेतन श्रेणी आहे. अर्हता यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी. इथं सुद्धा तुम्हाला डिग्री लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सहाय्यक रचनाकार गट ब एकूण 7 पद आहे. त्यामध्ये बघा 41,800 ते 1,32,300 एवढं तुमचं आहे. एकूण 7 पदे यामध्ये. तर अर्हता बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य, वस्तुशास्त्र, नगररचनाकार यामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे सहाय्यक वास्तुशास्त्र गट ब. याच्यात 2 पदे आहे. वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही. मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्रातली पदवी तुम्हाला इथं गरजेची आहे. त्यानंतर लेखा अधिकारी गट ब एकूण 3 पदे आहे. 41,800 ते 1,32,000. इथं मान्यता विद्यापीठाची वाणिज्य शाखेची फक्त वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा क्षेत्र व्यवस्थापन गट ब एकूण 8 पदे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 41,800 ते 1,32 त्याचं पेमेंट आहे. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची बघा हा जो फॉर्म आहे गट ब क्षेत्र व्यवस्थापनचा, हा ज्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असेल तरी तुम्ही भरू शकता. म्हणजे कुठली असू शकते ते बघा. याची फुल डिटेल PDF जी आहे मी आपल्या ऍपवर, तुम्ही ऍपवर स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये गेले खाली मी ऍपची लिंक देईन मोर सेक्शन मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या. तिथे तुम्ही ऍप डाउनलोड करा. तिथं जिल्हा परिषद, तलाठी, महानगरपालिका किंवा आता MIDC याचे सर्वांचे फोल्डर तुम्हाला बनलेले दिसेल, आणि त्या फोल्डरमध्ये प्रत्येकाचं नोटिफिकेशन प्रॉपर आणखी डिटेलमध्ये जाहिरात तुम्हाला वाचायची स्वतःला डाउनलोड करता येईल. तिथं तुम्हाला मिळून जाईल. सोबत आपण टेलिग्राम चॅनलची पण लिंक देतो. तिथे मी सर्व माहिती इथं टाकून देणार आहे. तर सर्वांनी त्याला जॉईन करून घ्या. बघा नेक्स्ट बघा कोणती जाहिरात आहे. बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब याचे 17 पदे आहे एकूण टोटल. तर वेतन श्रेणी बघून घ्या. पात्रता बघा मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तत्सम शिक्षणार्थ. म्हणजे इथं पदविका लागते का? अभियांत्रिकीमधील पदविका म्हणजे डिग्री लागली, इथं डिप्लोमा लागणार नाही. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी गट ब. तर इथे बघा तुम्हाला वेतन श्रेणी दिसत आहे. पात्रता बघा मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका. परत इथं पदविका आहे किंवा तत्सम शिक्षण अर्हता ज्यानं प्राप्त केलेली असेल तो विद्यार्थी येणार. त्यानंतर लघुलेखक उच्च गट क 14 पदे आहे यामध्ये. तर बघा यामध्ये 41,800 ते 1,32,300 याचं वेतन श्रेणी आहे. यामध्ये बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल, पण खाली एक कंडिशन आहे. राज्य शासनाची मराठी लघुलेखक 100 तसेच 40 मराठी 40 म्हणजे ते तुम्हाला टायपिंगचा स्पीड वगैरे, अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखन 120 म्हणजे तुम्हाला दोन्ही पाहिजे. लघुलेखन शॉर्ट हँड पण पाहिजे आणि टायपिंग पण पाहिजे, तेव्हाच हा पद तुम्ही भरू शकता. उच्च श्रेणी असल्यामुळे. तर निम्न श्रेणीमध्ये तुम्हाला फक्त काय लागते बघा, हे 80 पर्यंत लागते. कोणत्याही शाखेची पदवी 80 पर्यंत, 40 पर्यंत टायपिंगचा स्पीड तुमचा, किंवा मग जवळपास इंग्रजी लागेल तुम्हाला 100 पर्यंत आणि 40 पर्यंत टंकलेखन लागेल. तर असे दोन्ही लागणार आहे. किंवा अथवा म्हटलेलं आहे म्हणजे 2 पैकी. मराठी जर तुमचं असेल तरी इंग्लिश चालून जाते, तरी पण चालून जाते. इंग्लिश असेल तर मराठी पण नसत चालते. म्हणजे अथवा म्हणजे 2 पैकी कुठलेही चालेल तुमचं स्पीड. त्यानंतर बघा लघु टंकलेखक गट क 7 पदे आहे. मान्यता विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, आणि इथं बघा राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 60 शब्द प्रति मिनिट, तसेच मराठी इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट, अथवा इंग्रजीचे 80 ते 40. तर सेम तसंच म्हटलेलं आहे. तुम्ही हे PDF पाहू शकता. त्यानंतर बघा सहाय्यक गट म्हटलेला आहे. तर सहाय्यक गटमध्ये एकूण 3 पदे आहेत. 35,400 ते 1,12,400. पात्रता व अर्हता कोणत्याही परीक्षा
कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालते. आणि थोडंसं इथं हे लागते सेवेचा तुम्ही असले पाहिजे, तर ते सोडून देऊ आपण कारण की एक्सपिरियन्स जिथं नाही आहे तेच घेणार आहे मी आता इथे. लिपिक टंकलेखन गट क इथं बघा 66 पदे आहेत लिपिक टंकलेखनची. वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 आहे. मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी किंवा बघा मराठी टंकलेखन 30 आणि 40चं तुमचं टायपिंगचा स्पीड आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे एवढ्या गोष्टी जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर वरिष्ठ लेखापाल गट क, तर याच्यामध्ये 6 पदे आहे. इथं तुम्ही वेतन श्रेणी पाहू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची तुमची पदवी असली पाहिजे इथे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक मध्ये बघा एकूण 32 पदे आहे. यामध्ये 25,500 ते 81,100 एवढे याचं वेतन श्रेणी आहे. पत्रता व अर्हता बघा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आरेखक स्थापत्य यांत्रिकी विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम विषयाचा, म्हणजे इथं तुम्हाला हे तुमचं औद्योगिक ITI वगैरेचं लागते. त्यानंतर बघा 20 तंत्री श्रेणी 2 यामध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे, म्हणजे इथं तुमची 10वी तुमची कंप्लीट पाहिजे आणि ITI तुमचा कंप्लीट पाहिजे, तर तुम्ही या पदासाठी 18 पदासाठी जाहिरात करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा पंप चालकसाठी सुद्धा तुम्हाला माध्यमिक शालांत म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे 10th तत्सम परीक्षा किंवा शासकीय व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारायंत्र या विषयाची अभ्यासक्रम यंत्री याची तुम्हाला ITI कंप्लीट पाहिजे तुमचं. ठीक आहे, त्या हे ITI बेसिसवरची पद आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण हे ते जोडारी म्हणून एक पद असते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळ परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा म्हणजे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हणजे इथं जोडारीची जे ITIचे पोरं आहे ते विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात. 34 जागा आहे तुमच्याकडे. त्यानंतर बघा सहाय्यक आरेखक गट क, इथं बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेची पदवी 12वी परीक्षा म्हणजे 12वीच्या लेवलचे पूर्व हा फॉर्म भरू शकतात. तत्सम शैक्षणिक अर्हता अभियांत्रिकी किंवा पदविका, इथं पदविकावाले पण भरू शकतात. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक परीक्षा आरेखन परीक्षा हे पण भरू शकता. पण इथं काय म्हटलंय AutoCAD तुम्हाला कंपल्सरी लागेल, अभ्यासक्रम त्यांना AutoCADचा कंप्लीट केलेला असा. थोडासा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य सुद्धा इथं दिलं जाणार. त्यानंतर अनुरेखक म्हणून एक पद आहे, त्यामध्ये 49 जागा आहे. बघा तर शासकीय किंवा शासनमान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य विद्युत यांत्रिकी यामधील आरेखाचा अभ्यासक्रम पूर्ण. ठीक आहे. त्यानंतर AutoCAD इथं पूर्ण असेल त्यांना हा भरता येते ITI लेवलचे. गाळणी निरीक्षक गट, त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र हा प्रमुख विषयासह विज्ञान शाखेची पदवी इथं चालते. तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर भूमापकचा आहे, शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था अभ्यासक्रम पूर्ण लागेल. संगणक AutoCAD पूर्ण पाहिजे तुम्हाला, तेव्हा हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर सहाय्यक अग्निशामक अभियांत्रिकी गट क, तर यामध्ये बघा वेतन श्रेणी दिला 38,600 ते 1,22,800. शैक्षणिक अर्हतामध्ये बघा इथं 50% तुम्हाला याच्यात मार्क पाहिजे BSc भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये हे विषय घेऊन, किंवा मग BSc BSc IT 50% मार्क, किंवा BE सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ऑटोमोबाईल कम्प्युटर यामध्ये कोणतीही पदवी किंवा उत्तीर्ण आवश्यक, किंवा शासन मान्य प्राप्त संस्थेचा सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल पदविका, म्हणजे इथं डिग्री डिप्लोमा सर्वच चालते. कोणतीही डिग्री पण इथं दिलेला आहे. एवढ्या याच्यासाठी तुम्ही अग्निशामक अधिकारीच्या पोस्टला जाऊ शकता. त्यानंतर बघा काही इथं आणखी कंडिशन दिलाय, व्यावसायिक पाठ्यक्रम पण तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. ठीक आहे, आणि MSCIT सर्टिफिकेट लागणार आहे. तर इथं थोडीशी आणखी कंडिशन दिलेली आहे, जिथं तुम्हाला अग्निशामक दल आहे त्यामध्ये 40 पेक्षा वय जास्त नसो, थोडीशी उंची तुमची पाहिजे, छाती वगैरे हे तुमचं फिजिकल टेस्ट केला जाईल. ठीक आहे, तुमचं चष्मा वगैरे असेल तर तुमचा 6x6 चालते. दृष्टी रंगहीन म्हणजे तुम्हाला डोळ्यांनी व्यवस्थित दिसलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तिथं चेक केल्या जाणार आहे, तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे. अग्निशमन विमोचनची गटकची पोस्ट आहे, तिथे सुद्धा तुम्हाला सेम या प्रकारचंच आहे. यामध्ये 187 पदे आहे, सर्वात जास्त पदे इथं आहे. बघा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC म्हणजे 10वीची परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. राज्य अग्निशमन परीक्षा केंद्र महाराष्ट्र राज्य मुंबई पाठ्यांतर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. MSCIT परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे. त्यानंतर शारीरिक पात्रतामध्ये 165 सेंटीमीटर 81 सेंटीमीटर 86 सेंटीमीटर ते छाती वगैरे तुम्हाला पाहिजे उंची. त्यानंतर दृष्टी चांगली पाहिजे तुमची. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं कंप्लीट पाहिजे. तर असे हे महत्वाचे जे पद होते याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. बघा आता यामध्ये सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि
बरेच सर्व पद यामध्ये आलेले आहे. तर हा व्हिडिओला पुन्हा एकदा बघून घ्या जिथे जिथे आहे. मी व्हिडिओच्या खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकणार आहे आपल्या पूर्ण ॲपची. तिथून तुम्ही हे पूर्ण जाहिरात बघू शकता. सोबत तिथे बाकी संवर्गातल्या पण विशेष चांगल्या जाहिराती मी प्रॉपर त्याला म्हणू शकतो फोल्डर बनवून दिलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.